आपण या मनाच्या स्तरावर आहोत. म्हणजे आपलं मनुष्य म्हणून वेगळेपण जे काही असेल तर ते वेगळेपण प्राण्यांपासून असलेलं आपलं वेगळेपण हे आहे की आपल्याला बुद्धीची देणगी दिलेली आहे प्रकृतीने, निसर्गाने, आणि ते त्याचं व्यवच्छेदक लक्षण आहे. ठीक आहे. तर्कबुद्धी असं आपण ज्याला म्हणतो. आणि ह्या बुद्धीच्या आधारावर, ज्याला पूर्णयोगाच्या परिभाषेमध्ये आपण विचारी मन, थिंकिंग माइंड असं म्हणतो, हे जे थिंकिंग माइंड आहे ते मनुष्याचं वेगळेपण आहे. आणि त्याच्या आधारावर मनुष्याने आत्तापर्यंत आपण पाहतो ते सगळे चमत्कार जे केलेले आहेत ते ह्या बुद्धीच्या आधारावर केलेले आहेत, तर्कबुद्धीच्या आधारावर केलेले आहेत. म्हणजे अगदी चंद्रावर पाऊल ठेवणं असेल, मंगळापर्यंत जाऊन पोचणं असेल, सूर्याचा आपण वेध घ्यायला आता पाहतो आहोत ते असेल, किंवा आत्ताच्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी ज्या सगळ्या गोष्टी घडू पाहता आहेत, जे सगळे आमूलाग्र जीवन बदलून टाकेल अशी क्षमता ज्याच्यामध्ये आहे, ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एक प्रकारे जो चमत्कार आहे तो मानवी तर्कबुद्धीचा चमत्कार आहे. आपण हे सगळं पाहून खरोखर मनातून थक्क होऊन जातो. कारण आपल्यापैकीच कोणीतरी हे सगळे शोध लावलेले आहेत. आता इथे आपण जो विचार करतोय तो व्यक्ती म्हणून तुमचा किंवा माझा असा विचार करत नाही आहोत, तर एकंदर मनुष्य ह्या दृष्टिकोनातनं आपण जेव्हा विचार करतोय तेव्हा आपल्यामधलेच काही प्रगत असलेले जे जीव आहेत ते त्यांच्या बुद्धीच्या आधारावर हे सगळे अगदी चमत्कार सदृश्य ही सगळ्या गोष्टी करू पाहता आहेत. आणि आपण थक्क होऊन जातो. परंतु श्री अरविंद म्हणतात की हे म्हणजे सर्वस्व नाही. मनुष्य जे काही करू शकतो ते इथपर्यंतच त्याची धाव आहे का? तर निश्चितपणे इथपर्यंत थांबण्याचं कारण नाही. त्याच्या पलीकडच्या ज्या चेतनेच्या श्रेणी आहेत, म्हणजे ह्या ज्या सगळ्या श्रेणी आहेत, ह्या श्रेणींपर्यंत मनुष्य प्रयत्न करेल, साधना करेल, योगमार्गाचा अवलंब करेल तर जाऊन पोचू शकतो. हे श्री अरविंदांनी आपल्याला सांगितलेलं आहे.